नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी आपल्या इच्छा पूर्ण करणारं जावं अशी मी द इन्फिनिटी अकॅडमी आणि द कोर इन्फिनिटी अकॅडमी यातर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजचं जे सेशन आहे हे सेशन स्टार्ट करतो. बघा, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या दृष्टीने एकूण आपली जी तयारी करतोय ती सुरू केलेली आहे. या तयारीच्या संदर्भात आपण गेल्या आठवड्यापासून आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकूण जीएस आणि सीसॅट मधला मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी जो थोडासा आम्हाला अभ्यास करायची गरज आहे, तयारी करायची गरज आहे, जरी क्वालिफाईंग असलं तरी त्या दृष्टीने आपण आपला अभ्यास पुढे नेतो आहे. आपण प्रत्येक सब्जेक्टचा एकूण सिलेबस काय आहे तो सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. एक जनरल लेक्चर सुद्धा आपण बघितलं संपूर्ण सिलेबसवर. बुक लिस्ट आपण संदर्भात पण बोललेलो होतो. आणि काल जे घेतलेलं त्यातला आपला भूगोलाचं बेसिक लेक्चरचा हा पार्ट 1 आहे. तर आपण फिजिकल ज्योग्राफी म्हणजे नेमकं काय, ज्यात आयोगाचे किमान 6 प्रश्न जर 2023चा मी पेपर समोर ठेवला राज्यसेवेचा तर पूर्व परीक्षेचा, आणि मग त्यात फिजिकलमध्ये असणारे 3 घटक ज्यात आम्ही जिओमॉर्फॉलॉजी म्हणतो, दुसरा आम्ही हायड्रोलॉजीला म्हणतो आम्ही किंवा क्लायमेटॉलॉजी म्हणतो, आणि तिसरं ओशनोग्राफी किंवा हायड्रोलॉजी ज्याला म्हणतो, असे 3 घटक याचं स्पेसिफिकेशन आपण काय केलं आहे अभ्यासतोय. मग त्यातला आजचा आहे दुसरं लेक्चर आहे. या दुसऱ्या लेक्चरमध्ये किंवा मी त्याला दिवस दुसरा भूगोलाचा बेसिक याच्यामध्ये आम्ही काय चेक करतोय तर याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की आता जी काही एकूण आम्ही बेसिक माहिती घेत चाललोय. काल आम्ही जे बघितलं की एकूण अवकाश किंवा ज्याला स्पेस म्हणतो किंवा सूर्यमाला म्हणतो, विश्व, याची उत्पत्ती काय झाली, त्या थेरीज काय, जे मी प्रश्न काल दाखवले तुम्हाला, त्या थेरीज कशा आहे त्या प्रश्नांसंदर्भात आपण माहिती घेतली होती की आयोगाने विचारलेले प्रश्न काय. आज त्या पुढचा वाट बघू. आज आपण पृथ्वीवर येतोय, पृथ्वी कॉन्सन्ट्रेट आणि फोकस करतोय की पृथ्वीची जी बेसिक इन्फॉर्मेशन ही आपल्याला समजून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी एनसीईआरटीचा जो पहिला धडा आहे आणि एनसीईआरटीच्या 11वी फंडामेंटल फिजिकलमध्ये जे काही एकूण पृथ्वीचं इव्हॉल्युशन आहे ते पृथ्वीचं एकूण त्याचं लिथोस्फिअरचं इव्हॉल्युशन असेल, त्याच्या ॲटमॉस्फिअरचं इव्हॉल्युशन किंवा हायड्रोस्फिअर ज्याला म्हणतो आम्ही, ओशनोग्राफी, याचं इव्हॉल्युशन आणि पृथ्वीवरचं एकूण असणारं लाईफ, जीवन, हे कशा किती टप्प्यात इव्हॉल्व झालं हा सुद्धा एक संदर्भ आम्हाला बघण्याची गरज आहे. आज आपण त्याची माहिती या लेक्चरमधून घेऊया, कारण की त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले, ते पण मी प्रश्न तुम्हाला दाखवतो. आणि आपण प्रत्येक टॉपिकचे प्रश्नच बघितले पाहिजे. टॉपिक समजला की आयोगाची अपेक्षा काय, आयोगाचे अँगल्स काय, ते समजणं सुद्धा आम्हाला काय तेवढंच गरजेचं आहे, हे सुद्धा इथे लक्षात घ्या. मग त्या दृष्टीने आपण आजचं दुसरं लेक्चर चालू करूया, जे आमचं टार्गेट करत आहे पूर्व परीक्षा 2024. याच्यातलं आमचं प्रमुख टार्गेट आहे जीएस, आणि ज्यात आम्हाला 115 किंवा 120 प्लस आम्हाला मार्क्स आणायचे आहे. याच्या संदर्भातला भूगोल हा विषय घेऊन आपण जाऊया. याच्यात 15 प्रश्न आम्हाला दिलेले आहे. हे सांगताना मी जे काल सांगितलं ते आज पण सांगतोय की एकूण आमचं भूगोलाचे 3 या आठवड्यात तुम्हाला 3 सेशन आपण भूगोलाचे जे आपण घेणार आहे. आपली बॅच जी म्हणतोय आपण 23 ऑक्टोबरपासून स्टार्ट झाली, त्या बॅचला धरूनच सध्या युट्यूबवर आपण जातोय, कारण की बरेच मुलं कन्फ्युज्ड आहेत राज्यसेवा की कंबाईन की राज्यसेवा यांनी की 2025ची करावी, आता होईल का तयारी, या सगळ्या दृष्टीचा जो कन्फ्युजन दूर व्हायला वेळ लागेल का, निश्चितच लागेल, पण त्या दृष्टीने आपण करतोय. तर लक्षात घ्या, काल जे झालं आपलं हे पहिलं लेक्चर मी बेसिक युनिव्हर्सल जे आहे, विश्व जे आहे, उत्पत्ती जे आहे याच्याविषयी बोललो. आज जे बोललो स्पेसिफिक पृथ्वीविषयी, पृथ्वीच्या ज्या काही इव्होल्युशनच्या स्टेजेस आहेत त्या कुठल्या कुठल्या जिओलॉजिकल स्केल आहे, रूपशास्त्रीय टाइम स्केल ज्याला म्हणतो आम्ही, त्याच्यातला काय संदर्भ आहे ते चेक करूया. आणि उद्या जे चेक करूया ती म्हणजे प्राकृतिक रचनेमध्ये पुढचं बेसिक म्हणजे पृथ्वी, अक्षवृत्त, रेखावृत्त, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. अशा आपल्याला 3 प्राकृतिकला धरून असणारे पृथ्वीचे आणि भूगोलाचे लेक्चर्स बघायचे. त्यानंतर 26, 27, 28 ऑक्टोबरला तुम्हाला आधुनिक भारताचे 3 लेक्चर्स कंटिन्यू हे पराग देसले सर घेतील. या आठवड्यातलं शेड्यूल हे असेल. पुढच्या आठवड्यात आणखीन 2 विषय ओपन होतील, ते सुद्धा शेड्यूल इथे डिस्प्ले होईल. तुमच्या काही शंका असेल, बॅच सुरू झाली आहे, या बॅचला ऍडमिशन घ्यायसंदर्भात पूर्व परीक्षेची बॅच आहे, त्या संदर्भात तुम्ही या नंबरवर काय करायचं आहे, कॉल करायचा आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. ही पूर्व परीक्षेची बॅच आहे, आता जी चालू आहे डेमो सेशनच चालू आहे असं समजूया आपण. सब्जेक्ट वाईज चालू आहे, टॉपिक वाईज चालू आहे, आणि संध्याकाळी रोज 6 वाजता सध्या आपलं हे सेशन चालू असणार आहे. आणि रोज बॅच ही 4 तास असेल, कालावधी बॅचचा 4 महिने असेल. या बॅचचं टायमिंग मोस्ट ऑफ द सकाळी असणार, हे लक्षात घ्यायचं आहे. आता सध्या डेमो लेक्चर्स आहेत म्हणून आपण लेक्चर्स कधी जातोय, आपण संध्याकाळीच्या वेळेत घेऊन जातोय, पण मोस्ट ऑफ द टाइम हे सकाळच्याच वेळेस आपली काय असणार आहे, बॅच असणार आहे. हे सुद्धा तुम्ही काय करायचं इथं लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? सो हा एक भाग आपण इथं समजून घेऊया याचा, तो इथं मी तुम्हाला हे करतोय. नेक्स्ट या बॅच विषयी काही माहिती असेल, ज्याला पाहिजे असेल तर मी इथे नंबर दाखवतो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच आहे ही स्पेशल प्रिलिम बॅच. यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि जी काल पासनं म्हणतो आपण पहिला टॉपिक ज्योग्राफीचा आपण स्टार्ट केला होता बेसिक म्हणून, आधीच्या वेळेला आपण बेसिक थोडंसं ऑनलाईन आणि अशा स्वरूपात घेतो, ते तुम्हाला अंडरस्टँड होतं. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. ऑफलाईन जर पाहिजे असेल तर हे आमचं जे नवी पेठेत आहे त्या प्रिमायसेसला आपली ऑफलाईन बॅच आहे सकाळी,
आणि ऑनलाईन असेल तर ते ऑनलाईनच आहे, त्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड केलं असेल नसेल ते पण इथं लक्षात घ्यायचं आहे. चालेल, मग मी स्टार्ट करतो आजचं लेक्चर 2 जे आहे आमचं लेक्चर 2 बरोबर अबाउट द फिजिकल जॉग्राफी. आणि फिजिकल जॉग्राफी मधलं आम्ही जे बघतोय सध्या, ज्याला आम्ही जिओमॉर्फॉलॉजी संदर्भात करतोय, जिओमॉर्फॉलॉजी त्यातील स्पेसिफिक पृथ्वी आणि पृथ्वीचं असणारं एकूण इव्हॉल्युशन आणि या सगळ्या स्टेजेस या संदर्भात आम्हाला आज माहिती घ्यायची आहे, ती समजून घ्यायचं आहे. त्या संदर्भात आपण बघूया पृथ्वीची उत्क्रांती व विकास. मग मी आता पहिलंच एनसीईआरटीचं पहिलं पेज आपण घेऊया. दिस इज अबाउट द एनसीईआरटी. हे एनसीईआरटीचं असणारा जो पहिला धडा आहे, जो पहिला धडा एनसीईआरटीचा आहे फंडामेंटल फिजिकल मधला, जो तुम्ही आधी बघितला त्यातला अर्धा पार्ट हाऊ युनिवर्स फॉर्म, ओरिजिन ऑफ अर्थ याच्यावर ते बोलतं. सेकंड इज द इव्होल्युशन, उत्क्रांती. एकदा ओरिजिन झाला पृथ्वीचा, पृथ्वीची एकदा निर्मिती झाली, विश्वाची निर्मिती झाली, विश्वाची उत्पत्ती झाली, त्यातनंच कोणाची पृथ्वीची पण उत्पत्ती आणि निर्मिती झाली हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ते करताय इव्होल्युशन, उत्क्रांत कसं झालं. आज ज्या अवस्थेत आम्हाला पृथ्वी दिसते, ज्या आज आम्हाला पृथ्वीवर सगळ्या गोष्टी दिसत आहे की एकूण पृथ्वीवर 71% भाग आमचा जलाशयाचा आहे, 29% भाग हा आमचा जमिनीचा आहे. लक्षात घ्यायचं, एकूण आमचं असणारं वातावरण असणारे वायूमध्ये 78% नायट्रोजन आहे किंवा आमचा 21% ऑक्सिजन आहे आणि 1% उरलेले सर्व काय आहे, वायू आहे. मग हे पृथ्वीवरचं असणारं वातावरण, पृथ्वीवरची असणारी भूमी, पृथ्वीवरची असणारी एकूण जल किंवा ज्याला आम्ही म्हणतो जलाशय, समुद्र, महासागर याची उत्पत्ती किंवा उत्क्रांती ही टप्प्याटप्प्याने कशी होत गेली त्याच्या संदर्भात हा टॉपिक्स काय करतो आपल्याला समजून सांगतो. आणि ते फार व्यवस्थित समजून सांगितलेली माहिती आहे का लक्षात घ्या. यस, माहिती आहे. याच्यातच आम्हाला इव्होल्युशन ऑफ लाईफ ज्याला म्हणतात, जिओलॉजिकल स्केल पण आम्हाला काय करावं लागतं, पृथ्वीची भूरूपशास्त्रीय काळ हा सुद्धा विचारात घ्यावा लागतो आणि या काळांचा विचार करूनच आम्हाला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हे 3 हेडिंग जे एनसीईआरटीत दिलेले आहे, अगेन द इव्होल्युशन ऑफ द अर्थ, म्हणजे मी इथं म्हणेल त्याला पृथ्वीची उत्क्रांती, पृथ्वीची असणारी उत्क्रांती असं मी त्याला म्हणतो, हे लक्षात घ्यायचं आहे. इव्होल्युशन ऑफ द लिथोस्फिअर, भूरूपशास्त्र जे पृथ्वीवरचं भूरूप आहे, या भूरूपांचं, भूरूपशास्त्र म्हणजे भूरूपे जे आहे पृथ्वीवरचं, या भूरूपांची उत्क्रांती कशी झाली का एकंदरीत सर्व भूरूपे म्हणजे फॉर एक्झाम्पल निर्माण होताना एकदम सर्व पर्वत, दर्या, खोऱ्या, मैदाने, पठारे ॲट ए टाइम निर्माण झाले की टप्प्याटप्प्याने इव्हॉल्व होत गेले. किंवा पृथ्वी पहिले उष्ण होती, गोळा होती, तप्त गोळा होती, ती जमीन आणि जमीन त्या जमिनीपैकी जास्त जमीन पाण्याखाली गेली, त्याला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीचं वातावरण याची उत्क्रांती कशी झाली. आणि हायड्रोस्फिअर म्हणजे पृथ्वीवरचं जलाशय याची उत्क्रांती. आणि शेवटी येते जीवन, पृथ्वीवर असणारं जीवन ज्याला लाईफ ऑन द अर्थ म्हणतो, दॅट इज द ओरिजिन. हे सगळे घटक, हे सगळे टॉपिक आम्हाला काय करायचे आहे, याच्यात समजून घ्यायचे आहे असं मी म्हणेल. याच्यात बेसिकली आम्हाला समजून घ्यायचे आहे असं आपण म्हणूया. मग या सगळ्यांमध्ये विचार करताना बघा, आता हे एनसीईआरटीतला ॲज इट इज मी काय केलंय, पेस्ट केलंय. एनसीईआरटीतला हा सगळा डेटा टाईप केला, त्याच डेटाला गुगल ट्रान्सलेट मारला. मी प्रामाणिकपणे सांगतो, इट्स अ गुगल ट्रान्सलेट बिकॉज एनसीईआरटी इंग्लिशमध्ये असतं, आयदर हिंदीमध्ये असतं. आणि इंग्लिश आणि हिंदी याच्यापैकी इंग्लिश बऱ्यापैकी आपल्याला झेपतं, वाचल्या जाऊ शकतं, पण हिंदीमध्ये आपल्याला वाचताना बऱ्याच काय होतात गोष्टी येतात. पण होतं काय, मग बऱ्याच आपले एमपीएससी करणारे विद्यार्थी असतात, आता बरेच टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे, तुम्ही इंजिनिअरिंगचे पण अभ्यास करणारे विद्यार्थी, इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला सुद्धा हीच फ्री द्यायची आहे. मग त्याच तुम्हाला डेटा आहे एनसीईआरटी मधनं इंग्लिशमधनं बऱ्यापैकी चांगला अवेलेबल आहे, ज्याच्यात आयोग खूप जास्त प्रश्न कव्हर करते. आयोगाचेच प्रश्न याच्यात आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आयोगाचेच प्रश्न यातनं काय केले जातात, कव्हर केले जातात, हे सुद्धा इथं समजून घ्यायचे आहे. त्यासाठी आयोगाचा बेसिक सोर्सेस एनसीईआरटी आहे. मग ते 9वी 10वी 11वी 12वी मी आधी पण सांगितलं आहे की भूगोलाचं पहिलं जे आपलं कालचं लेक्चर आहे त्यात आपण परत एकदा सोर्सेसचा उल्लेख केलेलाच आहे, ते तुम्ही लेक्चर बघितलेलंच आहे. आजच्या लेक्चरमध्ये तो उल्लेख परत करतोय, तोच म्हणजे काय, एनसीईआरटी इज इम्पॉर्टंट. म्हणून या एनसीईआरटीला टप्प्याटप्प्याने समजणं गरजेचं आहे. जरी हा डेटा लेंदी वाटत असला, इट्स व्हेरी इझी. त्याला थोडं वाचूया आणि मग आपल्या साध्या भाषेत, आपल्या भाषेत समजून घेऊया, ते पण म्हणतो. सो इव्होल्युशन ऑफ अर्थ ज्याला म्हणतो आपण, पृथ्वीची उत्क्रांती, याच्याबद्दल ते काय म्हणतात, डू यू नो दॅट द प्लॅनेट अर्थ इनिशियली ॲज अ बॅरन म्हणजे ओसाळ, रॉकी खळकाळ, आणि हॉट ऑब्जेक्ट म्हणजे उष्ण, विथ अ थिन ॲटमॉस्फिअर ऑफ हायड्रोजन अँड हेलियम, ज्याच्यात एकदम कमी असं वातावरणात असणारे वायू ते म्हणजे हायड्रोजन हेलियम, जे आता सूर्यामध्ये आहे. म्हणून सूर्यात उसणारे न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फ्युजन पासून उसणारी उष्णता, म्हणून सूर्य उष्ण आहे. तर उष्ण असण्याचं कारणच काय, तर त्यावेळेस पृथ्वीवर हायड्रोजन हेलियमचं वातावरण होतं. दिस इज फार फ्रॉम द प्रेझेंट डे पिक्चर ऑफ द अर्थ. हे खूप आधीचं पिक्चर आहे, आजच्या प्रेझेंट डे म्हणजे आजच्या दिवसाच्या खूप आधीचं प्राचीन काळातलं. हेन्स
the must have been some events, processes which may have caused these changes from rocky barren and hot earth to beautiful planet with the ample amount of water and conductive atmosphere favoring to the existence of life. बरोबर आहे, हे खूप आधी होतं. उष्ण, बॅरन म्हणजेच जे काही असेल त्यातलं खडकाळ, ओसाळ, उष्ण असणारी पृथ्वी आज एक सुंदर पृथ्वीमध्ये तयार झाली आहे, ज्याला मी वॉटर प्लॅनेट म्हणतो, जिथं जीवन काय आहे, लाईफ सर्वाईव्ह होते आहे, लाईफ एक्झिस्टन्स आहे, हे असं त्यांनी वर्णन केलं. खूप छान आहे, हे वाचलं पाहिजे, काय मी सांगत असतो. आणि भूगोल विषयाचा हा प्लस पॉईंट आहे, बिकॉज भूगोलासाठी खूप छान एनसीईआरटी आहे आणि आयोगाचा सोर्सेस एनसीईआरटी, बिकॉज अंडरस्टँडिंग ऑफ जॉग्राफी हे एनसीईआरटी मधून खूप चांगली होते, हे लक्षात घ्यायचं आहे. इन द फॉलोइंग सेक्शन्स यू विल फाइंड आउट हाऊ द पिरियड बिटवीन द, हा पिरियड दिलाय 4600 मिलियन इयर्स, जे पृथ्वीची उत्पत्ती आहे. आम्ही 456 किंवा 456 कोटी वर्ष, सॉरी किती, यस 456 कोटी वर्ष असं मी म्हणतोय, कोटीमध्ये म्हणतोय, मिलियन्समध्ये 4600 दशलक्ष वर्ष असं आम्ही त्याला म्हणतो, मिलियन्स अँड बिलियन्स, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर द प्रेझेंट लीड द इव्हॉल्युशन ऑफ लाईफ ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट. द अर्थ हॅज लेअर्ड स्ट्रक्चर, वेगवेगळे स्ट्रक्चर तयार झाले, तिथं वेगवेगळे थर तयार झाले, ज्याला आम्ही पृथ्वीचं अंतरंग म्हणतो, ज्यात आम्ही मग शिलावरण असेल, त्यात आम्ही प्रावरण असेल, ज्यात आम्ही गाभा असेल, लिथोस्फिअर, मॅन्टल अँड द कोर, याच्याबद्दल पण आम्ही बोलतोय. फ्रॉम द आउटर मोस्ट एंड ऑफ द ॲटमॉस्फिअर टू द सेंटर ऑफ द अर्थ, हवा वातावरणाच्या वरच्या थरापासून मग वरचा तो बाह्यांबर तर पृथ्वीचा अंतरथर म्हणजेच तो गाभा, इथपर्यंत इव्हॉल्युशन त्यात कन्सिडर करण्यात आलेलं आहे. The exists not the uniform. The atmospheric matter has the least density from the surface of the deeper depths. The Earth's interior has a different zones, and each of this contains material with the different characteristic. पृथ्वीच्या अंतर्गत भागातले असणारे विविध थरांमध्ये विविध प्रकारचं काय आहे, मटेरियल म्हणजेच काय पदार्थ आहे, आणि ही पदार्थ विविध स्वरूपाची, विविध वैशिष्ट्ये असणारी आहे. तर पृथ्वीचं जे वरचं वातावरण आहे हे मात्र इतकं घन स्वरूपाचं नाही, ते थोडंसं ज्याची घनता कमी आहे, पण तिथेही विविध थर आहे असं ते म्हणतात. आणि हेच दिलं तुम्हाला माहिती आहे का पृथ्वी वगैरे, दॅट्स ऑल. हे मी का म्हणतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस म्हणतोय की तुम्ही एनसीईआरटी वाचलं पाहिजे, एनसीईआरटीला फॉलो केलं पाहिजे, ॲटलिस्ट फिजिकल आणि इंडियासाठी तरी, प्राकृतिक आणि भारत असे दोन टॉपिक. महाराष्ट्र ठीक आहे, आणि महाराष्ट्रावर प्रश्नच कमी असते हो. 23चा पेपर मी दाखवला, महाराष्ट्रावर फक्त 3 प्रश्न आहे, आणि ते एवढे सोपे आहे की ते कोणाला येतात, त्यासाठी फार जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही. महाराष्ट्राचा अँगल फार इझी विचारला जातो. आयोगाचा फोकस आहे प्राकृतिक भूगोल आणि भारताचा भूगोल या अँगलनी, म्हणून मी इथे प्रेझेंट केलं. सो इव्हॉल्युशन ऑफ अर्थ या दृष्टीने आपल्याला तो विचार करायचा आहे. मग थोडंसं आपल्याला याला समजून घेताना कुठल्या वेळी समजून घ्यावं लागेल ते पण आपण इथं लक्षात घेऊया. कुठल्या वेळी समजून घ्यावं लागेल तो पण एक लक्षात घेऊया, हे पण मी तुम्हाला म्हणेल इथं. ओके, हा अँगल एक इथं चेक करूया, समजून घेताना कुठल्या वेळी समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा, आता बघा पृथ्वीची उत्क्रांती आणि विकास. त्यांनी दिलेल्या अर्थानुसार मी काय करतो, त्यांनी दिलेल्या अर्थानुसार जर मला ते समजून घ्यायचं आहे, लक्षात आणायचं आहे, तर मी कुठल्या वेळी घेतलं पाहिजे. आता आजच्या स्टेजमध्ये असणारी पृथ्वी ही, आणि ज्या वेळेस ही उत्पत्ती झाली ते आम्ही ओरिजिन ऑफ अर्थ, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स बघितलंय, ज्याच्यामध्ये लाप्लास असेल, कांट असेल, किंवा आमचा याच्यातला हे असेल जेम्स जीन्स असेल, या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या थेरीज प्रोपाउंड केल्या होत्या. त्या थेरीज आम्ही कन्सिडर केल्या इव्हॉल्युशन किंवा ओरिजिन ऑफ द अर्थच्या. पृथ्वीची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती, एका ऑब्जेक्टचा स्फोट झाला असावा, त्यात नेबुला नावाचं ढग होते, आम्ही सगळं कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग हे करत असताना बघा याच्यानंतर ही हळूहळू हा तप्त भाग थंड होत गेला, जो पहिले बॅरन म्हणजेच ओसाळ होता, आणि हळूहळू तो बॅरन उष्ण भाग टप्प्याटप्प्याने थंड होत गेला, आज या असणाऱ्या पृथ्वीमध्ये आलं. असं आम्ही त्याला पृथ्वीची उत्क्रांती म्हणतो. किंवा असं म्हणूया, दिस इज अ 4 बिलियन इयर्स अगो, ज्यावेळेस पृथ्वी उष्णतेपासून थंड होण्यास सुरुवात झाली, तो त्यालाच आम्ही साध्या भाषेत म्हणतो पृथ्वीचं वय 456 कोटी वर्ष असं आम्ही म्हणतोय. किती आहे? 456 कोटी वर्ष असं आम्ही संबोधतो. मग त्याच्या आधी 23 कोटी आधी पृथ्वी कशी होती? 230 कोटी. आणि आजची पृथ्वी जर भूमी आहे, पाणी आहे, सो अगेन दिस इज द इव्हॉल्युशन ऑफ अर्थ, इव्हॉल्युशन ऑफ अर्थ. मग पृथ्वी इव्हॉल्व होत असताना, पृथ्वी उत्क्रांत होत असताना, पृथ्वीवर फक्त एक जमीन उत्क्रांत, जमिनीचा भाग उत्क्रांत झाला नाही. दॅट इज नॉट ओनली along with the only the lithosphere, it is along with the hydrosphere, that means the water. तिथली लाईफ सुद्धा इव्हॉल्व होत गेली.
अगेन इट्स अबाउट द क्लायमेट, ते सुद्धा इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि मग असणारं लिथोस्फिअर मधले वेगवेगळे भूरूप, त्या भूरूपांची नवीन उत्क्रांती, नवीन फॉर्मेशन, नवीन डेव्हलपमेंट्स त्याच्यात होत गेल्या. या पण गोष्टी आम्हाला काय करायच्या आहे, लक्षात घ्यायच्या आहे. सो ही टाइम स्केल वगैरे आम्हाला चेक करणं सुद्धा गरजेचं असतं. मग जस्ट हे प्रतिदात्मक आहे की पहिली उष्ण होती, थंड होत गेली, आणि थंड होत असताना हे आमचे जे आज खंड आहे हे मे बी अशाच याच्यापासून आमची जमीन तयार होत गेली. मग एवढं तर नक्कीच आहे, जे पृथ्वीचं एकूण इव्हॉल्युशन आहे, पृथ्वीवर जमीन 100% जमीनच तयार झाली पहिले. कारण की जशी जशी पृथ्वी थंड झाली, ही पृथ्वीवर 100% काय होती, जमिनीचाच भाग असावा. हा जमिनीचा भाग खोल गेलेला आहे. हे कशाच्या आधारे म्हणतोय, जरा आता मी समुद्रतळांचा अभ्यास केला, ओशन रिलीफ, आयदर टोपोग्राफी ऑफ ओशन्स, हे जर आम्ही अभ्यासलं तर तिथं सुद्धा आम्हाला पर्वत दिसतात, खचदऱ्या दिसतात, पठार दिसतात, मैदानं दिसतात. ते सगळे जमीन हार्ड आहेत ना, भूपृष्ठ आहे, घनता अधिक असणाराच भाग आहे तो, हे लक्षात घ्यायचं आहे. फक्त तो पाण्याखाली गेलेला आहे. म्हणजेच पृथ्वी इव्हॉल्व्ह होताना पहिले आमची 100% काय तयार झाली, जमीनच तयार झाली. पण कालांतराने हे पाण्याखाली का गेलं, मग पाऊस किती पडला, कुठून पाणी आलं, हे सगळं म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ द क्लायमेट किंवा ॲटमॉस्फिअर, त्याला आम्हाला संबोधावा लागतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग साधारणतः ज्यावेळेस आम्ही बिलियन इयर्समध्ये म्हणतो, 4.548, त्याला आम्ही 54 असं म्हटलं झालं आहे. एकूण त्याला बिलियन्स इयर, त्यालाच काय म्हणतो आम्ही, बिलियन्स इयर असंही त्याला संबोधतो. जे याच्यात दाखवलं आहे किती तुमचं 4.578 किंवा 528 असेल, किंवा त्यालाच मिलियन्समध्ये म्हटल्यानंतर 4578, याला आम्ही काय म्हणतो, मिलियन इयर्स असं म्हणतो, दशलक्ष, आणि यालाच म्हणतो तुम्ही अब्जलक्ष, अब्ज असंही त्याला आम्हाला संबोधतात जातो. आता पृथ्वीच्या उत्क्रांती संबंधी, म्हणजे मी जिओलॉजिकल स्केलच्या आत जाण्याच्या आधी लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यात पहिलं तर्कशुद्ध गृहीतक, म्हणजे लॉजिकल, तर्क शुद्ध गृहीतक, यालाच काय म्हटलेलं आहे, लॉजिकल अझम्पशन. लॉजिकल अझम्पशन प्रोपाउंड बाय, हे मांडलं कोणी, तर याच्यात कास्ट डे बफेन हा नावाचा सायंटिस्ट आहे. कास्ट डे बफन या नावाच्या शास्त्रज्ञांनी 1749 मध्ये सर्वात पहिले लॉजिकल हायपोथेसिस प्रोपाउंड केला, मांडला की कशाचं, पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली असावी, पृथ्वी उत्क्रांत म्हणजे आजच्या स्थितीत पृथ्वी कशी आली असावी, याच्या पहिले संबंधी सर्वात पहिली मांडणी आणि यांनी केलेली आहे. आता थोडं सायंटिस्ट बेस्ड प्रश्न विचारतात का, विचारले जातात का, यस विचारले जातात. 2017 नंतर आयोगाने भूगोलाविषयी बऱ्याच वेळा सायंटिस्टची नावं, सायंटिस्ट संबंधित थेरी, जॉग्राफर, सायंटिस्ट मीन द जॉग्राफर सायंटिस्ट, हे लक्षात घ्या, त्याला आधार घेऊन प्रश्न विचारलेले आहेत. त्याला आधार घेऊन प्रश्न विचारलेले आहे, त्या संबंधी आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही तर्कशुद्ध जी काही पहिली म्हणतोय मी, हे नाव आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कास्ट डे बफेन 1749 यांनी सगळ्यात पहिले लॉजिकल हायपोथेसिस प्रेझेंट केलं अबाउट द इव्हॉल्युशन ऑफ अर्थ. हा पण पॉईंट आम्हाला इथं समजणं गरजेचं आहे. आता याच्यातच तो म्हणतोय की पृथ्वी सुरुवात टप्प्यात कशी असावी, दॅट इज द बॅरियन, रॉकी अँड हॉट, म्हणजे ओसाड असली पाहिजे, खळखळ असली पाहिजे. अँड देन टप्प्याटप्प्यानं पृथ्वी थंड होत घेताना, आता हे पृथ्वी थंड होत घेताना काय, हा लावा रसच आहे ना, हा पृथ्वीवरचा काय आहे, लावा रस आहे. हा थंड होणं म्हणजेच काय होते, हा घन होणे, घन होणे, घट्ट होणे, बरोबर, स्थायू स्थिती, सॉलिडिफाईड होणे. आणि इफ इट इज सॉलिडिफाईड देन इट इज कन्वर्टेड इनटू रॉकी. हा काय होईल, याच्यापासून खडक तयार होईल, आणि ही खडकाळ ओसाळ पृथ्वी सगळीकडे आपल्याला अशी मिळते, अशी या पृथ्वीची अवस्था आणि निर्मिती झाली असावी, हे सुद्धा लक्षात घ्या. यासोबतच तेव्हा काय होतं, जे आमचं वातावरण होतं त्यावेळेस पृथ्वीचं, जे काही वातावरण होतं, थिन लेअर शब्द वापरला एनसीईआरटीनं, याच्यामध्ये तुमचं हेलियम प्लस हायड्रोजन हे काय होते, वायू होते, लक्षात घ्यायचंय. हेलियम पण हायड्रोजन वायू होते, हे पण याच्यानंतर तुमचं इव्हॉल्युशन ॲटमॉस्फिअर झालं आणि हे वायू हळूहळू निघून गेले. दॅट इज एस्केप फ्रॉम द अर्थ ॲटमॉस्फिअर. त्याला वरच्या थरात आहे, बाह्यांबरोबर सापडतात आम्हाला हेलियम, हायड्रोजन, आयदर ॲनोस्फिअर, त्याच्या वरचा जो एक्झोस्फिअर तिथे ते सापडतात, खाली नाही आहे, ते हलके वायू आहे, ते एस्केप झाले. ते एस्केप का झाले, त्याला कारण सूर्य आहे, सूर्याचे सोलर विंड्स ज्याला म्हणतो, सौर वादळांचा याचा संबंध काय, ते पण आम्हाला चेक करावं लागेल, तो पण आपण इथं लक्षात घेऊया. इज इट क्लिअर, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. अशा स्थितीत पृथ्वी टप्प्याटप्प्याने काय होत गेली, उत्क्रांत होत गेली, ती प्रक्रिया पृथ्वीची उत्क्रांत होण्यास सुरू गेली, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये
साधारणतः आम्ही त्याला पृथ्वीचा गाभा, द कोर ऑफ द अर्थ म्हणतो. पृथ्वीचा गाभा, आयदर मी तर इंग्लिशमध्ये पण लिहितो कोर. या कोर पासनं तर हे जे पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण, वरचा थर, हा पृथ्वीच्या वातावरणाचा थर. अगेन दिस इज द ऍटमॉस्फिअर लेअर, ऍटमॉस्फिअर ऑफ द अर्थ. या इथून पृथ्वीचं जे इव्हॉल्युशन आहे किंवा खालून वर आहे वरून खाली आहे, याच्यामध्ये पृथ्वीमध्ये व्हेरायटी किंवा विविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते. आणि ही विविधता बरोबर आहे जी झालेली आहे, जी डायव्हर्सिटी इथं डेव्हलप झाली आहे, या सगळ्या प्रोसेसला आम्ही इव्हॉल्युशन ऑफ अर्थ म्हणतो. या प्रोसेसलाच काय म्हणतो आम्ही? इव्हॉल्युशन ऑफ अर्थ असं म्हणतो. हीच पृथ्वीची उत्क्रांती, जी विविधता, व्हेरिएशन ते वातावरणामधलं असेल, वायूंचं असेल, असणाऱ्या विविध घटकांचं असेल, भूपृष्ठाचं असेल, भूअंतर्गत थरांचं असेल, गाभा असेल, प्रावरण असेल म्हणजे मॅन्टल असेल, शिलावरण लिथोस्फिअर असेल, ऑल दिट इज आर अबाउट द इव्हॉल्युशन ऑफ अर्थ असं आम्हाला त्याला संबोधावं लागतं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि जर हे इव्हॉल्युशन आम्हाला समजून घ्यायचं असेल, हे इव्हॉल्युशन पृथ्वीचं आम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं असेल, सो वी हॅव टू स्टडी जिओलॉजिकल टाइम स्केल ऑफ द अर्थ. पृथ्वीची भूशास्त्रीय कालमापन हे काय आम्हाला समजणं गरजेचं आहे. कुठल्या काळात पृथ्वी कुशे होती, त्या टप्प्यात कुठल्या कुठल्या घटना घडत गेल्या आणि कशा इव्हॉल्व होत गेल्या. आणि मग जो एनसीईआरटीचा पहिल्या धड्यात तुम्ही वाचता की जिथं आमचं प्री कॅम्ब्रियन इरा, बरोबर आहे, पॅलोझाईक इरा, हे जे सगळे आहे, आर्कियन कालखंड, कुठल्या कालखंडात कशाची उत्पत्ती निर्मित झाली, त्या कालखंडासंबंधी सगळी माहिती आहे आणि समजणं आपल्याला इथं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. आणि फॉर धिस, हे समजण्यासाठी इव्हॉल्युशन आम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल, जिओलॉजिकल टाइम स्केल ऑफ अर्थ, टाइम स्केल ऑफ अर्थ समजणं काय आहे, गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जिओलॉजिकल टाइम स्केल ऑफ अर्थ म्हणजे दिस इज द जिओलॉजिकल टाइम स्केल. हा तिथला पॉइंट आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल, जो आमच्या कशावर एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे. आणि इथं देताना हे पहिले समजा, तुम्हाला थोडा ब्लर दिसत असेल, हरकत नाही, ब्लर दिसू द्या. मी त्याला आणखीन टप्प्या, जेव्हा तुम्ही ब्रेक केलेला आहे तुम्हाला पुढच्या स्लाइड्समध्ये क्लिअर दिसेल. हे काय करेल, ब्लर दिसतंय तर ब्लर दिसू द्या त्याला. सध्या मी जस्ट समजून सांगतो. इथं शब्द काय आहे, पहिले दिला हॅडन. सो इथं इऑन म्हणजे काय, इरा म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, इपॉक म्हणजे काय, अँड द डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स. दॅट इज द विकास कोणाचा, वनस्पतींचा आणि प्राण्यांचा विकास हा कुठल्या कालखंडात काय झालेला आहे. इऑन म्हणजे काय, इरा, पिरियड, हे काय शब्द वापरले आहे. टाइम युनिट्स ऑफ द जिओलॉजिकल टाइम स्केल. भूरूपशास्त्र किंवा पृथ्वीची उत्क्रांती काळ, तो जो जिओलॉजिकल, पृथ्वी उत्क्रांत झाली, उष्ण होती, थंड झाली आणि टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होत गेला, तो जो कालावधी, तो काळ आहे, तो आम्ही या स्केलमध्ये काय करतो, प्रेझेंट करतो. आणि हे समजण्यासाठी आम्हाला काही शब्द समजणं गरजेचं आहे. ते शब्द आपण समजून घेऊया. आणि ते शब्द कुठले आहे, ते शब्द सोप्या सोप्या ह्याच्यात आपल्याला काय काय लक्षात घेता येईल हे इथं लक्षात घेऊया. आता बघा इथं लिहिलं इऑन. इऑन म्हणजेच किमान 1 अब्जाचा कालावधी. मी इथं संपूर्ण समजू लागतो, किमान 1 अब्ज कालावधी, त्याला इऑन असं म्हणतात किंवा त्याला इऑन असं म्हटलं जातं, किंवा 1 अब्जाचा किमान कालावधीचा काळ तो कन्सिडर करतात इऑन मध्ये. इरा, इराला म्हणतात महाकल्प. मराठी त्याला नाव काय दिलं आहे, महाकल्प. आणि याच्यातला जर कालावधी असते काहीशे दशलक्ष वर्ष. याच्यात आम्ही किती कालावधी धरतो, काहीशे दशलक्ष वर्षाचा कालावधी हा इथं धरला तो. देन देर इज अ पिरियड. पिरियड म्हणजे कल्प. पिरियड म्हणजे कल्प. आणि कल्प म्हणजेच काय, का काही खडकांमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यांच्या आधारे, काही खडकांमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यांच्या आधारे अभ्यास करण्यासाठी याला पिरियड म्हणतात. काही ठराविक पिरियडमध्ये निर्माण होणारी खडक प्रणाली, म्हणून दॅट इज कॉल्ड अ पिरियड किंवा त्याला कल्प म्हणतात. देन देर इज द इपोक. इपोक म्हणजे उपकल्प. याला काय म्हटलं जातं, उपकल्प. उपकल्प असं त्याला संबोधलं जातं. आणि उपकल्प अगेन खडकाच्या स्थितीमध्ये पडणाऱ्या कल्पाचा कालावधी. अगेन खडकांमध्ये काय स्पेसिफिकेशन होतं हे त्याच्यात घेतलं जातं. आणि लास्ट इज एज. एज म्हणजेच युग. आणि युग हा त्याचा शेवटचा होता. आणि सगळ्यात शेवटी लाईफ मेजर इव्हेंट्स, या कालखंडात कुठले इव्हेंट्स घडले हे लक्षात घ्यायचं आहे. पण युऑन्स हा सगळ्यात मोठा पिरियड मध्ये युऑन्स मध्ये कन्सिडर केला जातो. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर दशलक्षामधला जो बदल असेल तो इरा मध्ये सांगितला जातो. खडकांमध्ये स्पेसिफिक बदल, कुठल्या कुठल्या खडकांमध्ये कुठले कुठले खडक निर्मित झाले. कारण खडक
खडकांमध्ये आम्हाला कार्बन हे पण सापडतं, खडकांमध्ये आम्हाला जीवाश्म सापडतं. खडकांच्या अभ्यासावरून आम्हाला कुठल्या कालावधीत काय स्थिती होती हे अभ्यासता येतं. खडक किती जुनं आहे, त्यात काय होतं, म्हणून खडकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि त्यासाठी आम्ही काय बघतो, पिरियड. आणि इपोक म्हणजेच काय, तो उपकल्प हा पण खडकांच्या संबंधित आहे. हा एक भाग लक्षात ठेवायचा आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला फार थोडंसं कमी दिसेल, खाली गेलेलं आहे, पण इथे दीक्षात शब्द दिसत असेल, ओरिजिन ऑफ स्टार्स आयदर सुपरनोवा. जिथं पृथ्वीची उत्पत्ती झाली 15,000 to 13,700,000 मिलियन्स इयर. म्हणजे साधारणतः हा पहिला कालखंड म्हणजे कुठला आहे, ज्या वेळेस विश्वाची उत्पत्ती झाली असावी. बिग बँग थेरी, सुपरनोवा, तुमचं नेबुलर थेरी किंवा तुमची असणार गॅसियस थेरी, व्हॉट एव्हर द थेरी, ह्या ज्या कन्सिडर केलाय विश्व निर्माण कसं झालं, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हे जे आहे ते इथे सांगण्यात आलं. आणि तो कधीचा काळ आहे लक्षात घ्यायचा आहे, 15,000 दशलक्ष किंवा 13,700 दशलक्ष. पृथ्वीचा संबंधच नाही आहे, पहिले विश्व निर्माण सुरुवात व्हायला गेली आहे. मग तुमचा इथून जो येतो ओरिजिन ऑफ सन, हा महत्वाचा आहे. ओरिजिन ऑफ सन 5,000 मिलियन म्हणजे 4,078. याच्यात तर आम्ही जवळ आहे पृथ्वीच्या. म्हणजे पहिले सूर्याची उत्पत्ती झाली. अंटिल अँड अनलेस जोपर्यंत सूर्य फॉर्म होत नाही तो पृथ्वी कशी निर्माण होणार आहे, सूर्यापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली असावी. लक्षात घ्यायचं आहे, हे आम्ही गृहीतक धरून चाललेलो आहे. आणि मग याच्या वरचा जो काळ आहे हा इथून त्या काळाला कन्सिडर केला. इट्स अ हॅडन. यालाच काय म्हटलं जातं, हॅडन असं म्हटलं जातं. हा पण लक्षात घ्यायचा आहे. त्याला जर सिंपल नाव पाहिजे असेल, म्हणजे सर व्हॉट इज दॅट हॅडन अँड ऑल दॅट, असं जर आम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर त्याचे पण काही स्पेसिफिक नावं किंवा कुठून ते घेतलेलं एक स्पेसिफिकरण करण्यात येतं हे लक्षात घ्यायचं आहे. पण हा जो पहिला कालावधी आमचा इऑन्स मधला सगळ्यात जुना असणारा कालावधी, पृथ्वीच्या जन्मापासूनचा काळ, याला हॅडनलाच काय म्हणतो आम्ही, पृथ्वीच्या जन्मापासून. पृथ्वीची निर्मिती या काळात झाली. पृथ्वी, मी जन्म लिहून ठेवतो साध्या भाषेत, पृथ्वीचा जन्माचा काळ. आणि प्री कॅम्ब्रियन इरा त्यालाच म्हणतात, प्रोटेझॉइक किंवा आर्कियन, दॅट इज प्री कॅम्ब्रियन, 570 मिलियन्स ते 4,800. मग आता हा सगळ्यात महत्त्वाचा, हे तुम्ही वर्ष लक्षात घ्या. सॉफ्ट बॉडीज, आर्थ्रोपॉड्स, ब्ल्यू ग्रीन अल्गी, युनिसेल्युलर बॅक्टेरिया, ओशन अँड द कॉन्टिनेंट्स आणि ओशन अँड द ॲटमॉस्फेरिक रिच कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीचं वय आता मी साध्या भाषेत सांगतो, हे 2 मिनिट टेक्निकल भाषा, एनसीईआरटी जरी ते 11वीचं असेल तरी जळ गेलं असेल, हे आपण बाजूला ठेवूया. जर पृथ्वीचं वय असं मी गृहीत धरतो 457 कोटी वर्ष आहे असं मी गृहीत धरतो. ओके, बिलियन बिलियन मिलियन कन्वर्ट करताना, किंवा 4,570 दशलक्ष वर्ष आहे 2 मिनिटासाठी पृथ्वीचं वय. हा कुठला काळ आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हा तो काळ आहे ज्याच्यात तुमचं पहिले 400 कोटी खपलेले आहेत. 400 कोटी वर्षाचा काळ, ज्यात तो काळात पृथ्वीने संपूर्ण काळ पृथ्वी थंड व्हायला घेतलाय. पृथ्वी थंड होऊन पृथ्वीवरची जमीन निर्माण व्हायला घेतलाय. पृथ्वी थंड होऊन पृथ्वीवरची जमीन निर्माण होऊन पृथ्वीवरचं पाणी म्हणजेच महासागर म्हणजेच ओशन डेव्हलप होण्यासाठी हा काळ तयार झाला. आणि त्याच काळात समुद्र आणि समुद्रातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तयार झाल्या बघा. ओशन अँड ॲटमॉस्फेरिक रिच कार्बन, तुमच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड अधिक होतं. युनिसेल्युलर बॅक्टेरिया तयार झाला, ब्ल्यू ग्रीन अल्गी तयार झाली, ऑर्थोपॉड्स किंवा सॉफ्ट बॉडी, ज्याला आम्ही म्हणतो मृदू स्वरूपाचं शरीर असणारं, बरोबर आहे, जलचर तिथं तयार झाले. हा तो पहिला काळ आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं, ॲटमॉस्फिअर रिच बाय द कार्बन डायऑक्साईड. मग आज कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.036 आहे. आज कार्बन डायऑक्साईड कुठे गेलेला आहे, तर कालांतराने ज्यावेळेस आमचं आपण त्यात बघूया, बिकॉज इट इज द इव्होल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर, मी तिकडे पण येईल. हे समजून झालं की स्केल एकदा आपण ओव्हर रिव्ह्यू करूया, म्हणजे तुम्हाला नंतर वाचता येईल ह्या स्केलमध्ये काय काय दिलं ते तुम्हाला माइंड करायचं, हे पण लक्षात घ्यायचं आहे. बाकीचं डिटेल आपण इन क्लास जेव्हा होतो त्यावेळेस फार डिटेलिंग आपण ते करतो, हे लक्षात घ्यायचं आहे याच्यात. तर कार्बन डायऑक्साईड कुठे गेला, तो वर्ण जे पाऊस चालू होता कंटिन्यू, किती लाख कोटी वर्ष पाऊस चालू होता, त्या पावसाच्या पाण्यात तो वातावरणातला कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व झाला आणि तो समुद्रात गेला. आणि वातावरणात मग नायट्रोजनचं प्रमाण वाढलं, समुद्र तयार झाला, सूर्यकिरण पडलं, ग्रीन अल्गी आली. ग्रीन अल्गी सूर्यकिरण पडल्यानंतर काय झालेलं आहे, त्याचं फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू झाली. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण प्रक्रियामधनं तुमचा ऑक्सिजन मुक्त झाला. तो मुक्त झाला ऑक्सिजन तुमच्या वातावरणात आला आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त तुमचं वातावरण तयार झालं. सो दॅट इज इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, दिस इज डिफरंट काइंड. मग मी तुम्हाला म्हणेल तो एक वेगळा भाग लक्षात ठेवायचा आहे. पण हा एक कालखंड, त्याला आम्ही म्हणतो प्रोटो
झेनिक. आणि जर प्रोटोझेनिक इरा, ज्याला आम्ही शब्द वापरला पूर्व कॅम्ब्रियनचा शेवटचा कालखंड, यात पृथ्वीचे अंतरंग अजून थंड झाले. एक पेशीयापासून बहुपेशीय सजीवांचे अस्तित्व या कालखंडात दिसून येतात का? दिसून येतात. हा सुद्धा पॉईंट आम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन देर इज द आर्कियन इरा. पुढचा येतो तुमचं इरा म्हटल्यानंतर कुठला येतो? हा पुढे जातो आम्ही आर्कियन किंवा खाल्लं वर चाललो इट्स अ पॅलेझोनिक हा कालखंड. याच्यात आम्हाला पर्मिनियन, कार्बोनिफेरस, डिओनियन, सिल्युरिनियन, ऑर्डोरियसियन आणि कॅम्ब्रियन असे कालखंड आम्हाला अभ्यासायला मिळतात. आता हे काय आहे, हे कालखंड काय सांगतात आमचे लक्षात घ्यायचंय. तर या कालखंडात ज्याचा आम्ही पॅलोझोइक इरा म्हणतोय, याच्यामध्ये 57 कोटी, तर मी म्हणलं हार्डली 245 दशलक्ष इतकं तुम्हाला मागे जावं लागेल. आणि या कालखंडात प्रामुख्याने ज्यावेळेस आम्ही पूर्ण याचा विचार करत होतो, आता पॅलोझोइकचा अर्थ होते प्राचीन जीवन. पॅलोझोइकचा अर्थच काय आहे? पॅलोझोइक, पॅलो म्हणजे एन्शियंट आणि जिओइक म्हणजे लाईफ, दॅट इज द प्राचीन जीवन, असा त्याचा अर्थ होतो. इथं दिलेलं तुम्हाला असेल. हा पर्मिनियनचा अर्थ काय आहे? तर पर्मिनियन म्हणजे हा प्रोव्हिन्स आहे ईस्ट कोणाचा? USSR मधला एक. ओके, तिथं हे पहिले अवशेष सापडले म्हणून त्याला नाव दिलं आहे. लक्षात घ्यायचं, असेच नाव आहे. कार्बोनिफेरस. व्हॉट इज कार्बोनिफेरस? डॉमिनन्स ऑफ द कार्बन. या कालखंडात कार्बनचं जास्त डॉमिनन्स होतं, दॅट इज वाय इट इज कॉल्ड कार्बोनिफेरस इरा. कोल, जे कोळशाची उत्पत्ती या काळातली झालेली आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे डिओरशाइन, हे प्लेस रिजन इन UK, त्याच्यावरनं घेतलं आहे. सिल्युरियन, हे प्लेस ब्रिटिश साऊथ वेल्समध्ये आहे, तिथलं आहे. किंवा ऑर्डोरियसियन असेल, हे कुठे दिलं आहे? ब्रिटिश इन द नॉर्थ वेल्स दिलेलं आहे. किंवा कॅम्ब्रियन असेल, कॅम्ब्रियन इज द वेल्स, UK मध्ये असणारं, बरोबर, कॅम्ब्रिया ऑफ द वॉल्स किंवा वेल्स असं त्याला म्हटलं जातं, तिथले प्लेसेस. या जागी ते सापडले आहे म्हणून त्याला ती नावं देण्यात आलेली आहे. सो हा जो कालखंड आहे, या कालखंडात आमच्या इथे कुठले कुठले बदल झाले, ते बदल आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की या कालखंडात आम्ही काय काय आमच्या इथं घडून गेलं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. या कालखंडात कुठल्या गोष्टी घडल्या पृथ्वीच्या याच्यात, आणि त्या कालखंडात जर आम्ही जातो, ज्याला आम्ही प्री कॅम्ब्रियन कालखंड म्हटलो, की आमचा जो पुढचा कालखंड आहे पॅलोझोइक, वनस्पती जीवनास प्रारंभ झालेला आहे. बरोबर, बेसिक गोष्टी आहे. हाडे नसलेले प्राणी आलेले आहे. प्रमुख खडक शेल, स्लेट, सँडस्टोन, रेती खडक निर्माण झाले किंवा मूल्यवानुसार खनिज दिलेलं आहे बघा. रेप्टाइल्स, डॉमिनन्स, रिप्लेस, ॲम्फिबियन्स. फर्स्ट रेप्टाइल इथे तयार झाला, सरपटणारा. त्यानंतर फर्स्ट ट्रेस ऑफ द लाईफ ऑन द लँड प्लांट्स, त्याच्यातलं वनस्पती जमिनीवरच्या तयार झाल्या. फर्स्ट फिश, नो टेरिटोरियल लाईफ इन इंटरलाइट सीज, असे अपृष्ठीय अवंशीय असे याच्यात मिळत नव्हते. मग याच्यातनं सुद्धा जायचंय. देर इज अ मेझोझॉइक म्हणतात. मेझोझॉइकचा अर्थच काय होतो? तर मध्यकाळ. मेझोझॉइकचा अर्थ काय होतो? यामधला सुद्धा कुठला येईल सगळ्यात? तर मेझोझॉइक म्हणजे काय? मध्यकाळ. हा सुद्धा भाग याच्यात आम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. मेझोझॉइक मधला हा यातला मध्यचा कालखंड आहे, या भागातला तो लक्षात घ्यायचा आहे. आणि याच्यात क्रेटेशियस, जुरासिक आणि ट्रायसिक असे 3 कालखंड दिले आहे. इथं एक्सटेन्शन ऑफ द डायनासॉर, डायनासॉर संपले, डायनासॉरचा काळ होता तो. एज ऑफ द डायनासॉर हा जुरासिक, संपले कधी? क्रेटेशियस मध्ये. फ्रॉक्स अँड टर्टाइल्स, हे बेडूक आणि जे काही आमचे कासव वगैरे असे प्राणी इथे दिसून येतात. आता डायनासॉर संपले का? खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली असावी, उल्कापात झाला असावेल, महापूर आला असा असेल, किंवा असणारा ओल्कॅनो इरप्शन झालं असेल, माहित नाही कसंही. त्याच्यामुळे डायनासॉर एज संपलं असं गृहीत धरण्यात येतं. लास्ट आता जो चालू आहे आमचा सेनोझोइक, हा 63 टू द प्रेझेंट डे. आता सध्या आपण सेनोझोइक इरामध्ये आहे. टर्शरी कालखंड, इथं क्वाटर्नरी पण वरचा आहे. यात पिओसिन, मैसोन, ओलिओजिसिन, योसिन आणि पेलोसिन्स असे कालखंड दिलेले आहे. इट्स अ अर्ली ह्युमन अँसेस्टर. इथं माणूस शेवटच्या याच्यात आलेला आहे. ॲप म्हणजे माकड, अँथ्रोपोडाइट, रॅबिट्स अँड हायर सम मॅमल्स, रेट वगैरे म्हणजे रॅट वगैरे म्हणजे तुमचं उंदीर. आणि मॉडर्न मॅन आणि होमोसेपियन हा क्वाटर्नरी, ज्यात आमचं गंगेचं मैदान वगैरे तयार झालं, असा हा कालखंड आहे. सो मी फार डिटेल आता याच्यात जात नाही, कारण की हे समजून घेणं गरजेचं आहे का आहे. कार्बोनिफेरस मध्ये काय आलं, पृथ्वीचा जीवनाचा इतिहास आम्हाला त्यातनं समजू शकतो का? समजू शकतो. मग असे वेगवेगळे कालखंड जे आपल्याला बघायचे आहे. फॉर एक्झाम्पल निओझोइक, ज्याला आम्ही म्हणतो आता सुरू झालेले, अजून चालू आहे. निओझोइक कल्प हा संपलेला नाहीये. निओझोइक काय अजूनही आमचा चालू आहे असं आम्ही त्याला म्हणतो. पण आमचा जर आम्ही पिरियड प्रमाणे गेलो, खडकांप्रमाणे, सो इट्स अ क्वाटर्नरी पिरियड, ज्याच्यात गाळाचे खडक, गाळाचे स्तरिक मैदान वगैरे आमचे तयार होतात. हा आमचा कालखंड आहे. हे आम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते आम्हाला एक एक घटक त्यातला काय करायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे असं मी म्हणेल. मग या सर्वातनं आम्हाला थोडंसं पुढं जावं लागतं. या सर्व कालखंडाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, याच्यातनं आम्हाला थोडंसं पुढं जावं लागतं. आणि पुढं जात असताना अशा स्वरूपालाच आम्ही पहिले काय म्हणतोय, तर इथं हे हा तुम्हाला
जिओलॉजिकल स्केल अभ्यासणं गरजेचं आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस जिओलॉजिकल स्केल आम्हाला अंडरस्टँड करायचं. आयोगाने क्रोनॉलॉजी विचारली आहे. काय विचारली आयोगाने? क्रोनॉलॉजी. आयोगाला पाहिजे सगळ्यात जुना कुठला आहे? आर्कियन, प्रोटोझोईक किंवा त्याला प्री कॅम्ब्रियन म्हणतात. त्यानंतर कुठला आहे? पॅलोझोईक. आणि पॅलोझोईक मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात घेताना खाल्लं कॅम्ब्रियन, ओडिसियन, सिल्युरियन, डिव्हिनियन आणि पर्मियन, टेरेसिक, जुरासिक, क्रेटेशियस, टेरेटिन, क्वार्टरनरी, हे पिरियड खालून वर तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. विचारला मी तुम्हाला प्रश्न दाखवेल, हे लक्षात घ्यायचंय. मग नेक्स्ट क्वेश्चन आपल्या इथे लक्षात घ्यायचं आहे, इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्फिअर. आता लिथोस्फिअरचं इव्हॉल्युशन कसं झालं? आम्ही ते टाइम जिओलॉजिकल स्केल बघितली आहे, पण परत त्याला समजून घ्या. एकदम सोप्या भाषेत आहे, समजून घ्यायला हरकत नाहीये, फार कठीण नाही आहे. जरी ते इंग्लिश दिसत असलं तरी हे पण इथे लक्षात घ्यायचंय. आता बघा, हाऊ वॉज द लेअर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ डेव्हलप्ड. पृथ्वीच्या असणाऱ्या एकूण थरांच्या उत्क्रांती विकास कसा झालेला आहे. इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्फिअर. द अर्थ वॉज मोस्टली इन द वॉलेटाइल स्टेट ड्युरिंग इट्स द प्रीमॉरिडियल स्टेज, म्हणजे अतिप्राचीन. ड्यू टू द ग्रॅज्युअल इन्क्रीज इन द डेन्सिटी द टेम्परेचर इनसाइड हॅज इन्क्रीज. आतील भागातलं घनता वाढल्यामुळे आतील भागातलं तापमान अधिक वाढलं. As a result of the material inside started getting separated depending their densities. This allowed heavier material like iron to sink towards the center of the earth and the lighter ones to move towards the surface. हे लक्षात घ्या, पृथ्वीचं परिवलन सुद्धा चालू आहे. परिवलन चालू असल्यामुळे देर इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तिथं. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे अवे फ्रॉम द सेंट्रल. सो जे लाइटर मटेरियल आहे, हलकं मटेरियल आहे, ते हळूहळू वरच्या दिशेने गेलं. आयन सारखं असणारं जड मटेरियल ते कॉन्सन्ट्रेटेड होऊन ते केंद्राच्या भागी आलं. आणि म्हणून कोर ज्याला म्हणतो आम्ही निफे, निकेल पर फेरस. कोर जो आहे, गाभा जो आहे, हा निकेल आणि फेरसचा आहे. तो घन स्थितीत आहे, अंतर्गाभा. हे पण लक्षात घ्यायचं आम्हाला, जे आम्ही नंतर इंटिरियर ऑफ द अर्थ घेऊ. इट कूल्ड फर्दर अँड सॉलिडिफाईड अँड कंडेन्स इन टू द स्मॉलर साईज. ते काय झालं? घन झालं. आणि काय झालं? थंड झालं. आणि जे काही कंडेन्स झालं स्मॉलर साईज मध्ये झालं. धिस लॅटर लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ द आउटर सरफेस इन द फॉर्म ऑफ द क्रस्ट, ज्याला आम्ही बाह्य थर म्हणतो. क्रस्ट आमचं भूकवच तयार झालं. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द मून ड्यू टू द जायंट इम्पॅक्ट ऑफ द अर्थ वॉज फर्दर हिटेड अप. इट इज थ्रू द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन, लक्षात घ्या शब्द, दॅट द अर्थ फॉर्मिंग मटेरियल गॉट सेपरेटेड इन टू डिफरंट लेअर. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मटेरियल म्हणजे वेगवेगळे थर पृथ्वीचे निर्माण झाले. द स्टार्टिंग फ्रॉम द सरफेस टू द सेंट्रल पार्ट we have layers like the crust, mantle, outer core and inner core. हे चार प्रकारचे थर, ज्याला आम्ही भूकवच, शिलावरण म्हणतो, ज्याला प्रावरण म्हणतो, बाह्य गाभा, अंतर्गाभा. From the crust of the core, density of the material increase. We shall discuss in the detail in the properties of the each of this layer in the next chapter. That chapter belongs from or the either deals with the interior of the earth. असं एनसीईआरटी म्हणतो. मी ॲज इट इज एनसीईआरटी टाईप केलं इथं आणलंय. मी परत सांगतोय, द सिम्पलेस्ट अँड द सगळ्यात चांगला असणारा सोर्सच एनसीईआरटी आहे. तर त्या आधारे आपल्याला डिस्कस करायचं आहे. हा आम्ही इव्हॉल्युशन, तुम्हाला कदाचित जळ पण जात असेल, सर हे फार कठीण वाटतंय, इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर, ते टाइम लाईन तर काही समजली नाही. समजेल, तुम्हाला वाचावं लागेल. वाचताना मी ऑलरेडी हिंट दिलेला आहे. तो कालखंड काय आहे, त्यातल्या डेव्हलपमेंट्स कशा करायच्या आहे, बेसिक म्हणून आपण ते बघतोय. पण जेव्हा क्लासमध्ये आपण खूप डिटेल आणि आपण मी तर लिहून पण देत असतो कायम. माझ्या म्हणणं आहे एमपीएससीचा अभ्यास करताना क्लासमधल्या नोट्स पाहिजेच, लिहून घेतल्या पाहिजे. कारण की लर्निंगची प्रोसेस आहे, ऐकणे, लिहिणे, मनन करणे, रिवाइज करणे, दॅट इज कॉल्ड अ स्टडी. त्याला अभ्यासाची प्रोसेस म्हणतो आपण. त्या वेळी सुद्धा आपल्याला ते डिस्कस करावं लागणार, चर्चा करावं लागणार आहे. नेक्स्ट तेच दिलंय, ते सेम मी गुगल ट्रान्सलेट केलंय. आता इव्हॉल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर म्हणजे तुमचं पाणी, समुद्र, महासागर आणि एकूण पृथ्वीचं वातावरण कसं तयार झालं हे आपण लक्षात घेऊया. सिंपल पहिले याला एक्सप्लेन करतो आणि मग मी एक्सप्लेन करतो. द प्रेझेंट कंपोजिशन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर इज चिफली कॉन्ट्रीब्युटेड बाय द नायट्रोजन, ऑक्सिजन. मुख्यतः कशात आहे आपल्या इथं? नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. यू विल बी डीलिंग विथ द कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर इन द चॅप्टर 8. बरोबर आहे, सेपरेट तिथं डील करा असं त्यांनी सांगितलंय. करूया, पण सुरुवात इव्हॉल्युशनची बघून घेऊया. द 3 स्टेजेस इन द इव्हॉल्युशन ऑफ प्रेझेंट ॲटमॉस्फिअर. आत्ता असणारं पृथ्वीचं वातावरण ह्या 3 स्टेजमधनं इव्हॉल्व्ह झालंय, 3 स्टेजमधनं उत्क्रांत झालाय. त्या 3 स्टेजेस कुठल्या कुठल्या ते आपण चेक करू. द फर्स्ट स्टेज मार्क बाय द लॉस ऑफ पिरिमिडल ॲटमॉस्फिअर. पहिलं आदिम काळात असणारं पृथ्वीचं वातावरण लॉस्ट, काय नाहीसं झालं. म्हणजे काय झालं तर तिथं तुमचं प्रामुख्याने हायड्रोजन, हेलियम एस्केप फ्रॉम द अर्थ,
आपल्या पृथ्वीमधनं हायड्रोजन हिलियम निघून गेले. ते कसं निघून गेले बघा इथं. इन द सेकंड स्टेज the hot interior of the earth contributed to the evolution of the atmosphere, and finally the composition of atmosphere was modified in the living world through the process of photosynthesis. Early atmosphere with the hydrogen helium, हे म्हणजे हायड्रोजन हिलियम निघून गेले, is supposed to have been the strip of the result of the solar winds. कशामुळे? solar winds मुळे ते एस्केप झाले. मी एक्सप्लेन करतो. This happened not only in the case of the earth but also in all the terrestrial planet. कुठले terrestrial planets आहे जी पृथ्वीसारखे आहे? मंगळ, शुक्र, बुध, जे यांच्यावर भूपृष्ठ आहे, या सगळ्यांमध्ये हीच थेरी आहे आणि म्हणून ते भूपृष्ठीय स्वरूपात आले, सॉलिडिफाईड झाले लाईक द अर्थ. तिथं काय जमीन आहे म्हणून दॅट इज कॉल्ड अ टेरेस्ट्रियल प्लॅनेट, नॉट द जोइलियन प्लॅनेट, विच वेअर द सपोज टू हॅव लॉस्ट देअर primordial atmosphere through the impact of the solar winds. During the cooling of the earth, gases and water vapor were released from the interior of solid earth because of the volcanic eruption. This started the evolution of the present atmosphere. The early atmosphere largely contained water vapor, nitrogen, carbon dioxide, methane, ammonia and very little free oxygen. ऑक्सिजन कमी होता, कार्बन डायऑक्साइड, मिथेन हे जास्त होतं. द प्रोसेस थ्रू विच द गॅसेस वेअर आउटपुट फ्रॉम द इंटिरियर्स कॉल्ड डिगॅसिंग. ज्या आतनं बाहेर येतात त्या प्रोसेसला डिगॅसिंग म्हणतात. आतनं म्हणजे जमिनीच्या आतनं येणारे गॅसेस. कंटिन्युअस व्होल्कॅनिक इरप्शन कॉन्ट्रीब्यूट द वॉटर वेपर अँड गॅसेस टू द ॲटमॉस्फिअर ॲज द अर्थ कूल्ड वॉटर वेपर रिलीज स्टार्टेड गेटिंग. द कार्बन डायऑक्साइड महत्वाचं. द ॲटमॉस्फिअर गॉट डिझॉल्व इन द रेन वॉटर अँड द टेम्परेचर फर्दर डिक्रीज causing the more condensation and more rains. The rainwater falling on the surface got collected in the काय आहे डिप्रेशन टू गिव्ह राईज द ओशन. असणाऱ्या खड्ड्यात जमा झालं पाणी आणि महासागर तयार झाला. हे लक्षात घ्या. द अर्थ ओशन वेअर फॉर्म इन द 500 मिलियन्स फ्रॉम द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. पृथ्वी जर 456-57 कोटी वर्ष पृथ्वीचं वय असेल तर पहिल्या 500 वर्षातच महासागर तयार झालाय आणि मग ते महासागर होत नसणार, इव्हॉल्युशन होत गेलं. मी सिम्पली वेने संपून सांगतो, हे फार कठीण आहे बघा. मी तर सिंपल वेने संपून सांगतोय, बरोबर आहे. H4 हायड्रोजन, हेलियम, अमोनियम आणि मिथेन, स्मॉलर अमाऊंट, मोस्टली अमाऊंट. आता काय झालं पृथ्वीचं वातावरण, त्यापेक्षा आपण एक चर्चा इथे करूया. आमची पृथ्वी कालांतराने, ही पृथ्वी आहे, त्या सगळ्यांचा सार आपण बघूया. पृथ्वी काय होत गेली आमची, कालांतराने थंड होत गेली. ही थंड होत असताना पृथ्वी, या पृथ्वीच्या आधीच्या वातावरणात, या पृथ्वीच्या आधीच्या वातावरणात काय होतं तर हायड्रोजन होतं प्लस हेलियम होतं. हे आमचं पृथ्वीचं पहिलं स्टेज. जे एनसीईआरटी म्हणते इज अ फर्स्ट स्टेज इव्हॉल्युशन. व्हॉट इज दॅट फर्स्ट स्टेज इव्हॉल्युशन? या फर्स्ट स्टेजमध्ये हायड्रोजन हेलियम एस्केप फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ. पृथ्वीच्या वातावरणात निघून गेले. का निघून गेले तर याला त्यांनी सांगितलं इट्स अ सोलर विंड्स, इम्पॅक्ट ऑफ सोलर विंड्स, किंवा त्यालाच म्हणतो आम्ही सौर वादळे. या सौर वादळे आणि सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे हे एस्केप झाले आणि पृथ्वीच्या वातावरणातून निघून गेले. त्याच्यामुळे हे उष्ण वायू होते, हे उष्ण असणारे वायू असणाऱ्यामुळे उष्णता कमी झाली. कालांतराने पृथ्वी थंड थंड होत गेली. या थंड होण्याच्या प्रोसेसमध्ये पृथ्वीचं अंतरंग जे घन झालं त्याच्यामुळे आणखीन तापमान वाढलं. आणखीन तापमान वाढल्यामुळे आणखीन मोठे ज्वालामुखींचा उद्रेक, ओल्कॅनिक इरप्शन कंटिन्युअस चालू होता. या ओल्कॅनिक इरप्शनमुळे, ज्याला आम्ही म्हणतो ओल्कॅनिक इरप्शन, याच्यातनं नायट्रोजन, H2O ज्याला आम्ही वेपर म्हणतो, CH4, असे वेगवेगळे CO2, हे सगळं पृथ्वीच्या वातावरणात बाहेर पडत होतं. हे सगळं पृथ्वीच्या वातावरणात बाहेर पडत असताना लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, तुमचं नायट्रोजन, पण याच्यात मिथेनचं जास्त होतं प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचं अधिक प्रमाण होतं. याच्यात होताना हे वॉटर वेपर जे बाहेर पडलं याचं कंडेन्सेशन, किंवा मी त्याला म्हणतो सांद्रीभवन होणं, बरोबर आहे. जसं वर गेलं तसं ते थंड झालं आणि त्याचं सांद्रीभवन झाल्यानंतर पर्जन्यात रूपांतर झालं. पृथ्वीवर कंटिन्यू पाऊस सुरू झाला. या पावसामुळे पावसाचं पाणी वाहत गेलं तरी सांगितलं कुठं, स्टोर ॲट द डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजेच काय, असणाऱ्या खड्ड्यांमध्ये, खास खडक्यांमध्ये जमा झालं आणि हे कंटिन्यू जमा होत 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 तुमचं जलाशय म्हणजे महासागर तयार झाले. आणि हे महासागर तयार होत असतानाच पावसामुळेच जास्त हे कंटिन्यू चालू होतं. वेपर काय, ओल्कॅनिक इरप्शन, वॉटर वेपर बाहेर पडायचे, H2O, त्याच्यातनं पाऊस पडायचा आणि पावसामुळं कंटिन्यू कार्बनचं प्रमाण वातावरणात कमी कमी होत गेलं असणारं. तिथं तुमचा समुद्र तयार झाला. या समुद्रावर सूर्यकिरण पडलं. सूर्यकिरण पडलं
तुमची प्रकाश संश्लेषण, बरोबर आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेस झाली, याच्यातनं ऑक्सिजन मुक्त झाला, तुमच्या हवेत नायट्रोजन आणि ऑक्सिजन आला, लाईफ सर्वाइव्ह व्हायला सुरुवात झाली. दॅट इज द इव्होल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर. गॉट इट? दिस इज द इव्होल्युशन ऑफ ॲटमॉस्फिअर. अशा स्वरूपाला, बरोबर आहे, पृथ्वीचं इथं मी म्हणेल बघा, इथं दाखवत आहे कार्बन डायऑक्साईड हा इव्हॉल्व होऊन समुद्राकडे आला. इथनं जर तुम्ही वर गेले असेल तर याच्यात NH3 दाखवलं आहे, म्हणजे अमोनिया वगैरे याच्यात दाखवलेलं आहे. CH4 मिथेन म्हणतो, H2O इथनं बाहेर पडतोय, आणि याच्यातनं आमचं ॲटमॉस्फिअर काय होत गेलं, 3 टप्प्यात इव्हॉल्व झालं. कुठल्या 3 टप्प्यात आमचं ॲटमॉस्फिअर इव्हॉल्व झालं? द इव्होल्युशनचे 3 टप्पे म्हटले. इट्स अ पहिली स्टेज. देर इज द, त्याला मी म्हणतो एक्सेप्शन बाय द सोलर विंड्स. एक्सेप्शन बिकॉज ऑफ द सोलर विंड्स. का? तर तुमचं हायड्रोजन आणि तुमचं हेलियम एस्केप झाला. सेकंड स्टेज, व्हॉट इज दॅट सेकंड स्टेज? देर इज द डी गॅसिंग. डी गॅसिंग म्हणजेच काय, तर तुमचा जो पृथ्वीचा अंतर्गत भाग आहे, याच्यातनं बाहेर येणारा H2O, याच्यातनं बाहेर येणारा नायट्रोजन, याच्यातनं बाहेर येणारा मिथेन, याच्यातनं बाहेर येणारा N3 अमोनिया, हे सगळं त्यातनं बाहेर पडत होतं. सो दॅट इज द डी गॅसिंग. याच्यामुळे तुम्हाला तिथं वायू मिळाले, जे आमचा नायट्रोजनचा सोर्स काय, पृथ्वीचा भूकंप, ज्वालामुखी, ज्वालामुखीतनं असणारी वाफ, दॅट इज तुमचा नायट्रोजन, तो गॅस हा नायट्रोजन आहे. आणि तिसरा जो भाग आहे, इट इज द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, आणि याच्यामुळे तुमच्या वातावरणातला ऑक्सिजन O2 मुक्त झाला आणि तुमचं वातावरण इव्हॉल्व झालं. सो दिस इज द 3 स्टेजेस, स्टेज बाय स्टेज. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. या 3 स्टेजेस बद्दल ते NCERT बोलताय, ते सांगताय की पृथ्वीचं वातावरण या 3 स्टेजमध्ये इव्हॉल्व झालं. या 3 स्टेजमध्येच ते काय झालंय, पुढे आलंय. हा पण पॉईंट आम्हाला इथं लक्षात ठेवावा लागणार आहे, म्हणून त्यात दिलेला आहे. नेक्स्ट मी येतो लास्ट बट नॉट लाईट, म्हणजे याच्यातला. सो ओरिजिन ऑफ लाईफ, त्याबद्दल काय बोलतो? द लास्ट फेज इन द इव्होल्युशन ऑफ द अर्थ. लास्ट फेज, इव्होल्युशन ऑफ अर्थ. तुमचं पृथ्वीचं लिथोस्फिअर इव्हॉल्व झालं, पृथ्वीचं वातावरण इव्हॉल्व झालं. नाउ लेट्स अबाउट द लाईफ, जीवन याच्याबद्दल. सो रिलेट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द लाईफ इज अनडाउटली क्लिअर दॅट द इनिशियल अर्थ. ते खूप कॉम्प्लेक्स आहे, फार जास्त स्पष्टता त्यात नाही आहे, पण तरीही आम्ही गृहीत धरताना काही पॉईंट्स त्यात धरतो. ॲटमॉस्फिअर ऑफ द अर्थ वॉज नॉट कंडक्टिव्ह फॉर द डेव्हलपमेंट ऑफ लाईफ. फार जास्त ॲटमॉस्फिअर हे डेव्हलपमेंटसाठी, लाईफसाठी काय होतं, तेव्हाचं नव्हतं, पण टप्प्याटप्प्याने बदलत गेलं. द मॉडर्न सायंटिस्ट रेफर टू द ओरिजिन ऑफ लाईफ एज काइंड ऑफ द केमिकल रिॲक्शन. म्हणजे माहित नाही नक्की कसं तयार झाला. इट्स लाईक द बेन्झिन रिंग जी पाण्यात, आणि इट्स ॲक्सिडेंटली बेन्झिन रिंग वॉज फॉर्म, आणि त्यातनं निर्माण झालं असावं असं वाटतं. मी काल पण उल्लेख केला होता कालच्या लेक्चरला, तो काय केला होता. सो देर इज द अगेन, तुम्ही जे स्टीफन हॉकिंग्स, हे तुम्ही नाव ऐकलं असेल. स्टीफन हॉकिंग्स आपल्यात नाही आहे, पण क्वांटम मेकॅनिक्स, फिजिक्समधलं यांचं बरंच काम आहे. आणि स्टीफन हॉकिंगचे असे बरेच व्हिडिओ तुम्हाला डिस्कवरी चॅनलवर मिळतील वगैरे, युट्यूबवर. ते म्हणजे काय, तर इन टू द युनिव्हर्स विथ स्टीफन हॉकिंग्स, त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केला आहे. स्टीफन हॉकिंग्सने अशी थेरी मांडली होती की पृथ्वीवर जे लाईफ आलाय, हे पृथ्वीवर नाहीच झालं इव्हॉल्व, हे दुसरे वर्ण आलाय. त्यांचा मोस्ट ऑफ द गुरुचा जो उपग्रह आहे, दॅट इज द युरोपा, ज्यासाठी जुनो नावाचं यान USA नासाने त्याला पाठवलं आहे, त्याच्यावरनं लाईफ पृथ्वीवर आला असावं. आणि देन म्हणजे वी आर एलियन्स, असं सम काइंड, असं त्यांचं म्हणणं असतं किंवा म्हणणं होतं. सो अगेन दॅट इज अ थेरी, बट मोस्ट ऑफ द सायंटिस्ट कन्सिडर की देर इज अ केमिकल रिॲक्शन अँड विच फर्स्ट जनरेट कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युलर अँड असेंबल देम. कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर ऑर्गॅनिक, त्याच्यातनं जीवाची उत्पत्ती झाली असावी, बट स्टील हे गूढ आहे अजून, ते नक्की कशी झाली असावी हे सांगता येत नाही. पण ती पाण्यात झाली का, तर पाण्यात झाली असावी. द असेंबल वॉज सच दॅट एज अ कूल डुप्लिकेटेड डेम स्वेल्स. त्यातनं डुप्लिकेट म्हणजे त्याची परत पुनरुत्ती होण्याची त्याची प्रक्रिया होती, आणि परत पुनरुत्ती होऊन एक जीव, दुसरा जीव, पुढचा जीव, हे निर्मिती होत गेली. इनिमिएट मॅटर into the living substance. The record of life that exists on this planet in the different period is found in the rocks in the form of the fossil. पृथ्वीवर असणाऱ्या जीवनाच्या उत्पत्तीबाबत आम्ही माहिती घेतल्या असतात. पृथ्वीवर असणाऱ्या विविध दगडांमध्ये, त्या दगडांमध्ये असणाऱ्या जीवाश्मांमध्ये आम्हाला माहिती आणि पुरावे मिळतात. त्यासाठी आम्ही त्यांचा अभ्यास पण करतो. द मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर क्लोजली रिलेटेड टू द प्रेझेंट फॉर्म ऑफ द ब्ल्यू अल्गी, निळ हिरवं शेवाळ ज्याला आम्ही म्हणतो, हॅव बीन फाउंड इन द geological formation much older than the some 3000 million years ago. It can assume that life began to evolve sometimes 3800 million years ago. ह्या त्यांनी काळ दिलाय. Summary of evolution life from the unicellular bacteria to the modern man is given the geological time. ते त्यांनी टाइम सांगितलीच आहे. युनिसेल्युलर, एकवंशीय, बरोबर ना. युनिसेल्युलर म्हणजे एकवंशीय काय असेल ते तुमचं
त्याच्यात निर्माण झाली आहे युनिसेल्युलर बॅक्टेरिया टू मॉडर्न मॅन, आपण होमोसेपियन बरोबर आहे माकडांपासून झालेलं, अशी ती एकूण असणारी प्रोसेस आहे. सो असा प्रकारे तुम्हाला या पहिल्या टॉपिक मधनं आपल्याला ओरिजिन ऑफ लाईफ हे जर पृथ्वीच्या उत्तरार्धात मी जस्ट लिहिलेलं आहे हे तिथं मिळतं, लक्षात घ्यायचं आहे. काही बेसिक गोष्टी आहे मी क्लासमध्ये जास्त क्लिअर करेल, लक्षात घ्यायचं आहे. त्या म्हणजे काय, मिलियन्स अँड बिलियन्स. द अर्थ इज द 4 बिलियन इयर्स ओल्ड. ओके, मिलियन्स अँड बिलियन्स मध्ये गेलं तर 1000 इयर इज रिप्रेझेंट बाय द ॲब्रोब्रिएट का, के ए मध्ये ते ॲब्रोब्रिएशन असते 1000चं. किलो एनम द, त्याचं किलो शुड बी द फॅमिलियर यू, किलोग्रॅम इक्वल्स त्याच्यातनं ते घेतलेलं आहे, लक्षात घ्या. गा वगैरे गिगा एनम वगैरे ते वापरले जातात. आणि हीच ती स्केल आहे जी मगाशी एनसीईआरटी दाखवली, जे तुम्हाला वाचता आली पाहिजे. त्या वाचण्यासाठी काय केलं पाहिजे, याचा उपयोग करता आला पाहिजे. असे गुगलवर बरेच चार्ट आहे ज्यात आम्हाला आर्कियन कालखंड, प्रोटेझोइक, पॅलोझोइक कुठला, मेसोझोइक कुठला, सिनोझोइक कुठला किंवा कार्बोनिफेरस त्यातला, पेर्मिनियन कुठला, जुरासिक, टेरॅसिक, हे सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागेल. हे तिथं इओन, कुठले हॅडन, आर्कियन, प्रोटेझोइक किंवा प्री कॅम्ब्रियन इरा म्हणजे कुठला, हे सगळं प्री कॅम्ब्रियन आहे. देन इज द फेनेरोझोइक आणि इओन मध्ये तुम्हाला जाता येईल. असे त्यात बऱ्याच स्केल दाखवल्या आहेत का, दाखवले हे लक्षात घ्या. मी काही प्रश्नांकडे येतो आणि काही शंका असतील तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये शंका घेईल, तुमच्या लक्षात घ्यायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये तुमच्या याच्याविषयी काही शंका असतील मी निश्चितच तिथं घेईल. सिंपल प्रश्न आहे काही, ते बघूया. आता एनसीईआरटीतलाच प्रश्न आहे, यूपीएससीला पडलेला प्रश्न आहे. कालही मी तुम्हाला एक यूपीएससीला पडलेला प्रश्न प्लस राज्यसेवा, आपण दोन्ही प्रश्न काय करतोय, टॅली करतोय, जेणेकरून आपला अँगल डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढतात, समजण्याचे चान्सेस वाढतात. बघा आता, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ द मॉडिफिकेशन ऑफ द प्रेझेंट एटमॉस्फिअर. सध्या असणाऱ्या वातावरणाचा उत्क्रांती संबंधी खालीलपैकी कुठली बाब किंवा कुठला घटक खालीलपैकी त्याच्या संबंधित नाही, असा तुम्हाला विचार. सोलर विंड, सौर वादळे, मी मराठीत पण लिहून देतो जर पाहिजे असेल तर. सोलर विंड म्हणजेच सौर वादळे. डिगॅसिंगला डिगॅसिंगच म्हणा, त्याला फार हे याला प्रकाश संश्लेषण म्हणतो, प्रकाश, आणि मराठी त्यातलं फारच वेगळं नाव आहे, लक्षात घ्या. डिफरन्शिएशन, वेगळेपणा. सो आन्सर इज बी, डिफरन्शिएशन. बिकॉज सोलर विंड्स आपण बघितलं इन द फर्स्ट स्टेज, एस्केप ऑफ द हिलियम आणि हायड्रोजन बिकॉज ऑफ द सोलर विंड्स. डिगॅसिंग, बिकॉज ऑफ डिगॅसिंग इन एटमॉस्फियर देर इज द वॉटर वेपर H2O, मिथेन, कार्बन डायऑक्साइड, इरप्शन फ्रॉम द ऑल्कॅनिक रिसोर्सेस, दॅट इज कॉल्ड डिगॅसिंग. पृथ्वीच्या अंतरंगातनं वायू बाहेर पडणे. आणि फोटोसिंथेसिस, जे सूर्यकिरण समुद्रात पडलं तिथं जे ग्रीन अल्गी जी दाखवली त्याच्याशी होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया, त्यातनं ऑक्सिजन मुक्त झाला. 1, 2, 3 याचा संबंध नाही आहे. दिस इज रिलेटेड टू इंटेरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या अंतरंगाशी संबंधित आहे, पृथ्वीच्या अंतरंगाशी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा राज्यसेवेने विचारला प्रश्न आहे हा. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. याचा आन्सर बघा, खालील नमूद भूशास्त्रीय कालखंडित काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. सर्वात जुना ते सर्वात नवीन असा काळाचा क्रम लावून द्यायचा आहे. बघा हा क्रम कुठला आहे. तुम्हाला माहित आहे याच्यात सर्वात जुना जर कुठल्या काळात झाला याच्यात, या सगळ्या याच्यात जुना कुठला येईल तर आपल्यालाही माहित आहे की जर मी चेक करत गेलो खालनं वर मध्ये मी चेक गेलो तर मला काय येईल, पहिले प्री कॅम्ब्रियन यात दिलेलाच नाही आहे, बरोबर आहे. मग त्याच्यातनं जर मी आलं तर पर्मिनियन कल्प AEB, बरोबर आहे ना, किंवा कार्बोनिफेरसच दिलेलं दोन्हीकडे. मग मला कार्बोनिफेरस घ्यावं लागेल याच्यात, बरोबर आहे, खालनं वर, बरोबर आहे. कार्बोनिफेरस आणि देन पर्मियन. कार्बोनिफेरस बी नंतर ई वाला आहे का कुठला, बी नंतर ए आहे, हा ई आहे, बरोबर आहे. मला ते क्लिअर दिसत नाही आहे कारण की ते फार जवळ आहे माझ्या स्क्रीन, मला बघू द्या, चेक करू द्या. करा, आन्सर करा. आपल्याला जो की हा कालखंड आहे, हा कालखंड पण कॅम्ब्रियन कल्प सुद्धा आहे. आणि कॅम्ब्रियन कुठं आहे, कॅम्ब्रियन कल्प कुठं आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे. कॅम्ब्रियन खाली आला पाहिजे, कार्बोनोफेरस नंतर कुठला आला पाहिजे, कॅम्ब्रियन, हे लक्षात घ्यायचं आहे. जर त्याचा आम्ही खालून वर केला तर, जस्ट मी एकदा परत इथं नेतो म्हणजे आपल्याला तर इझी लक्षात येईल. मला इथं त्यात अक्षर ओळखू ये ना. बघा कार्बोनिफेरस नंतर काय लिहितं, जर खालून गेलं
बरोबर ना तुम्हाला? तर कॅम्ब्रियन आधी येईल, बरोबर आहे. आधी कुठलं येईल? कॅम्ब्रियन येईल. देन देर इज द कार्बोनिफेरस, देर इज द पर्मिनियन. आणि हा तिथं तुम्हाला चेक करायचा कुठला कुठला आहे ऑप्शनमध्ये बघा. तर कॅम्ब्रियन म्हणजे सी, बरोबर, पहिला येईल. कॅम्ब्रियन नंतर कुठला येईल? बी, तो तुमचा कार्बोनिफेरस असेल. बी नंतर कुठला येईल? ए, दॅट इज युअर कुठला? पर्मियन. ई पर्मियन. पर्मियन नंतर ट्रायसिक. आणि डी जो आहे तुमचा क्वार्टरनरी, हा सगळ्यात शेवटचा असेल. सो दिस इज द आन्सर. ओके, ते मला ते ब्लर झाल्यामुळे दिसे ना याच्यात व्हाईट रंगामुळे कुठले कुठले, पण लक्षात घ्यायचं म्हणून ते करा. सो असेही प्रश्न त्याच्यावर पडतो. सो या कालाखंडानुसार तुम्हाला इथं प्रश्न आणि या गोष्टी चेक कराव्या लागतील. सो हा एक फॅक्टर झाला आपल्या याच्यातला. सो उद्या जे लेक्चर आहे आपलं त्यात आपण बेसिक पृथ्वी, रेखावृत्त, अक्षवृत्त, टाइम झोन कसं तयार करायचं, जरी प्रश्न पडतात, किंवा पृथ्वीचं परिवलन कसं आहे, परिभ्रमण, रोटेशन, रिव्हॉल्युशन, त्याचा इम्पॅक्ट काय ते सुद्धा माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. मग परवापासून तुमचं हिस्ट्री चालू होईल. सर हिस्ट्रीचे 3 लेक्चर घेतील, हे सुद्धा लक्षात घ्या. या बॅच संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल, इथे नंबर दिलेला आहे 9370423472, याच्यावर तुम्ही करा. आपली बॅच जी स्टार्ट होणार संध्याकाळी, सध्या 2 आठवडे आपण संध्याकाळी सगळ्या विषयांचं टॉपिक निहाय आपण माहिती घेऊया. आय होप तुम्हाला आजचं समजलं असेल. एनसीईआरटीवर आधारित मी प्रश्न पण दाखवले, एक यूपीएससी दाखवला, एक राज्यसेवेचा दाखवला, प्रश्न काय विचारलेला आहे. म्हणून टॉपिक शॉर्ट टॉपिक आहे पण करावं लागणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. पण या बॅच संदर्भातली पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल रोज संध्याकाळी. सध्या युट्यूब आहे. सकाळी बॅचचं टायमिंग असेल 4 महिन्याची बॅच आहे, रोज 4 तास असेल. आणि संपूर्ण पूर्व परीक्षातला जीएस प्लस सी सॅट आपण या बॅचमध्ये काय करणार आहे, कव्हर करणार आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. सो या बॅचचं ऍडमिशन ओपन आहे आणि याच्यासाठी हा फोन नंबर दिलेला आहे, इथं तुम्ही संपर्क करा. ओके. सो परत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा नंतर द्यायच्या आहे, पण दसऱ्याच्या शुभेच्छा. आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि आजचं हे सेशन इथं थांबवतो, असं आपण लक्षात घेऊया. उद्या परत भेटूया, नवीन टॉपिक, पृथ्वीची बेसिक माहिती. आज घेतला आपण एकूण इव्हॉल्युशन ऑफ अर्थ, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर. आधी बघितलं होतं आपण युनिव्हर्स, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स, त्या थेरीज काय होत्या. ओके, बेसिक कन्सेप्ट ॲस्ट्रोफिजिक्सच्या संबंधित हे सगळं प्रीला विचारलं जातं, म्हणून आपण याच्यावर घेतोय. आणि आयोगाचे प्रश्न पण मी दाखवतोय, जे प्रीवर आयोग प्रश्न विचारते. सो आपल्याला त्यासाठी अंडरस्टँड होतं की आयोगाचे अँगल काय आहे. सो अशी आपली नवीन बॅच ही स्टार्ट झालेली आहे असं समजूया आपण युट्यूबवर. आणि या संदर्भात तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. गॉट इट. थँक्यू सो मच.